जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखन आणि इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो हा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त कॅपकटच्या व्हिडिओवरती म्हणजे कॅपकटचा ॲप वापरून आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक वरती करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती एस पर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स तो देत असतो आणि अलर्ट मशीनचे QR कोड देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचा लागणारा आपला कॅपकटचा बीटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कुठे QR कोड सापडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा येण्या वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सुपर VPN प्रो हा ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो हा ॲप आहे ना ते पेन केलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्यायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला सुपर VPN ॲप उघडायचं आहे, पण त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे. नेट चालू करून मग सुपर VPN ॲप ओपन करून आपलं UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचं आहे. आपला जो कॅपकट आहे ना तो ओपन करायचा. आता त्यानंतर ना इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. इथे न्यू प्रोजेक्ट ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपला जो बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना मी तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला बीटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो कॅपकटमध्ये ॲड व्हायला सुरुवात होईल. तर इथे ॲड झाल्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर ना एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथं आपला जो सॉन्ग आहे ना तो इथे इझिली भेटून जाईल. तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता जिथे जिथे इथे हा इफेक्ट ॲड होतो ना ट्रान्झॅक्शन, इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं केसरी कलरचं ते ट्रान्झॅक्शन दिसलं ना लगेचच इथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर असं करत करत व्हिडिओच्या लास्टपर्यंत असं बीट्स ॲड करायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला सुपर VPN पण कनेक्ट करून प्रॉब्लेम येत असेल ना इंटरनेटचा, तर मी टेलिग्रामवरती एक VPN दिलेला आहे, तो आपण VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. मग इझिली आपला कॅपकटचा इंटरनेट आहे ना तो सॉल्व्ह होऊन जाईल प्रॉब्लेम. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एकदम असं काळजीपूर्वक आहे ना बीट्स ॲड करायचे आहेत सगळे. तर सगळे आता तुम्ही बीट्स ॲड करून घ्यायचे, थोडे राहिलेत. त्यानंतर आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे रिप्लेस करायचा आहे. फोटोवरती टॅप केल्या अशा प्रकारे फोटो आहे ना इथे ॲड होऊन जाईल. तर आता पहिल्या बीटवरती येऊन इथे थोडं म्हणजे 1 नंबरला याचं खाली स्क्रोल करून त्यानंतर ना ती 1 नंबरला स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं. प्रत्येक आता जेवढे बीट्स आहेत ना तेवढ्या प्रत्येक बीट्सवरती येऊन स्प्लिट करायचं आपल्या व्हिडिओच्या लेअरला, फोटोच्या लेअरला. तर अशा प्रकारे स्प्लिट करायचे. तर बघू शकता मित्रांनो, तर असं स्प्लिट करून घेतल्यानंतर ना स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर ना इथे आता या बीटवरती यायचे मित्रांनो, ते 5.12 सेकंद 12 FMची जी बीट आहे ना, 5 सेकंद 12 FMची जी बीट आहे आणि या बीटवरती यायचे. तर असं 2 बोटाने असं लेअरला झूम केल्यानंतर ना फेम दिसून जाईल. तर आता या बीटवरती आल्यानंतर ना इथे ओव्हरलीवरती क्लिक करून त्या ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता आत्ताचा फोटो आहे ना तोच ॲड करून ते पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट करायचे. त्या पुढचा पार्ट आहे ना ते डिलीट करायचे. त्यानंतर ना पहिल्या इथे आपण ओव्हरली ॲड केलेल्या त्या लेअरवरती येऊन असं बरोबर व्हिडिओ एवढं झूम करून घ्यायचं. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे आपला बॅकग्राऊंड आहे ना तो रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर ना
स्ट्रोकवरती क्लिक करून आपल्याला जो स्ट्रोक हवा आहे ना, इथे स्क्रोल करून इथे बघू शकता, तो आपल्याला इथे स्ट्रोक ॲड करून घ्यायची. त्यानंतर याची साईज आहे ना ते 20% ठेवायचे. त्यानंतर ना ते खाली म्हणजे बॅकवरती येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता ते स्टार्टिंगला येऊन म्हणजे ह्या थोडं मागे यायचं. त्यानंतर ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं. ओरलीच्या लेअरला क्लिक करून इथे की फ्रेम नावाचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ते आता व्हिडिओच्या ओरलीच्या लास्टला पण एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना मध्ये सुद्धा एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन इथे फोटोला आहे ना फोटोची साईज लहान करून इथे खालच्या कोपऱ्यात घ्यायचं, म्हणजे बाहेर म्हणजे जर खाली घ्यायचं फोटो दिसून येत असं. त्यानंतर ना दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन फोटोची साईज लहान करून वरती घ्यायचं असं दिसावं तसं. त्यानंतर ना ते लास्टच्या की फ्रेमवरती येऊन काहीसुद्धा करायचं नाही. ते पहिल्या की फ्रेमच्या इथे पहिले जे 2 की फ्रेम आहेत ना, त्या 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन इथे ग्राफचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर ना इथे थोडंसं पुढे आल्यानंतर ना फ्लो 1 नावाचा जो ग्राफ आहे ना, तो इथे ॲड करून इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता हे पुढचे 2 नंबरचे आणि 3 नंबरचे की फ्रेम आहेत, त्या दोन्ही की फ्रेमच्या मध्ये येऊन ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंसं पुढे स्क्रोल करून इथे आपल्याला इथे राऊंडेड इन नावाचा ग्राफ बघायला भेटेल. तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून टाकायचे. तर इझिली आपलं ओरलीचं काम आहे ना ते होऊन जाईल. तर आता मी तुम्हाला ॲनिमेशन्स कुठले ॲड करायचे ते सांगतो आणि इफेक्टसुद्धा सांगतो. तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघून ॲड करायचे आहेत, मगच समजेल. जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला असाल आणि व्हिडिओ इथून पुढं पूर्ण बघणार असाल तरच हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं चांगलं फोटो आणि ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स आणि ॲनिमेशन सगळं ॲड करून घेतलेलं आहे. तर आता स्टार्टिंगला यायचं मी तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून झूम रोल नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जायचं. त्यानंतर ना रॉक व्हर्टिकल नावाचा इथे ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ आहे ना आपल्याला ते 0.6 ठेवायचे. त्यानंतर ना आउटमध्ये यायचे. त्यानंतर ना इथे आपल्याला ते कवर इथे आपल्याला कार्ड रावलेट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल. तो इथे ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याची लेंथ आहे ना आपल्याला इथे पूर्ण इथे जेवढी शिल्लक आहे ना जागा ते पूर्ण करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर ना पुढच्या 3 नंबरच्या लेअरवरती येऊन या 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड रिझॉल्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 4 नंबरच्या लेअरवरती यायचं, म्हणजे 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमेटिक शेक 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 7 सेकंडची जी लेअर आहे ना या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला अनफोल्ड नावाचे इफेक्ट ॲड टाकायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 8 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर इनमध्ये जाऊन बेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. 11 सेकंडच्या ॲनिमेशन मध्ये येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 12 सेकंड 15 फ्रेमच्या ॲनिमेशनमध्ये येऊन लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोवर क्लिक करून ट्रिसेक्ट 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर 13 सेकंड 15 फ्रेमच्या ह्याच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोवर क्लिक करून बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 15 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड रिझॉल्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 17 सेकंडच्या लेअरवरती येऊन ते ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला झूम फ्लिप नावाचा इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन बघायला भेटेल, तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे आपला हा ॲनिमेशन आहे. तर त्यानंतर ना आता 18 सेकंड 15 फ्रेमच्या ॲनिमेशनवरती आपला जो लेअर आहे ना 18 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली हा नावाचा
ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 20 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कट 4 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 21 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन साईड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना ट्रान्झॅक्शन्स ते आहे ना ॲड करायचे ट्रान्झॅक्शन. तर पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे. इथे जे 2 आपण इफेक्ट इथे आपले एका लेअरमध्ये 2 भाग केले ना स्प्लिट केलं ना ते त्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 5 सेकंड 15 फ्रेमच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून याची लेंथ 0.4 सेकंड किंवा 0.2 सेकंड ठेवायचे. त्यानंतर 9 सेकंडच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर 2 नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. 12 सेकंडच्या आसपासची जी ट्रान्झॅक्शन आहे याच्यावरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन आहे ना ते ॲड करायचे. 13 सेकंडच्या लेअरवरती ग्लेअर 2 नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. 13 सेकंडच्या लेअरवरती आहे ना इथे लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन फ्लॅश नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करायचे. त्यानंतर आता आपले ट्रान्झॅक्शन आहेत ना इथे ॲड होऊन जातील. तर इथे आपण 19 सेकंड 15 फ्रेमचं जी ट्रान्झॅक्शन आहे इथे आपल्याला ग्लेअर 2 ॲड करून टाकायचं. तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहे ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती यायचे. त्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग नावाचा ऑप्शन बघायला भेटलेल्या ऑप्शनमध्ये येऊन इथे डायमंड झूम नावाचा जो आपल्याला इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला 2 नंबरला इफेक्ट आहे ना ते सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मला आहे ना आपल्याला एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत असं ॲड करायचं. त्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला येऊन ती की फ्रेम नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. की फ्रेमचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आपल्याला की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर बरोबर 1 सेकंडवरती येऊन तिथे सुद्धा एक की फ्रेम ॲड करून टाकायचे. पण 1 सेकंड 15 फ्रेमची जी बीट आहे ना या बीटवरती येऊन इथे सुद्धा की फ्रेम ॲड करून 2 सेकंडवरती येऊन की फ्रेम ॲड करायचे. तर आपले की फ्रेम ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं नाही इथे 1 सेकंडवरची जी की फ्रेम आहे ना याच्यावरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून याची साईज आहे ना ती आपल्याला आहे तसं ठेवायचं वाटतं. आहे तसं ठेवायचं आहे. त्यानंतर ते स्टार्टिंगला येऊन आपल्याला ह्याचं सगळं साईज आणि इंटेन्सिटी हे 2च वाढवायचे. 1 नंबरच्या की फ्रेमवरती 2 नंबरच्या की फ्रेमवरती तसंच ठेवायचे. 1 सेकंड 15 फ्रेमच्या की फ्रेमवरती येऊन याची साईज आणि इंटेन्सिटी तेवढीच ठेवायची. इथे काय करायचं 2 सेकंडच्या की फ्रेमवरती येऊन हे चारही साईड ते सगळे चारही आपल्याला इथे 0 करायचे. म्हणजे चारही म्हणजे ते दोन्ही 0 केलं तरी चालेल. आपल्याला साईज आणि इंटेन्सिटी दोन्ही कमी केलं तरी चालेल. तर असं हे एवढे इफेक्ट ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन इथे लाईट इफेक्ट्समध्ये यायचे. त्यानंतर पिंक ब्लिंकर्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते एक बीट सोडून पुढच्या बीटवरती ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर 4 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर मेटोर नावाचं इफेक्ट आहे ना ते सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं. त्यानंतर ते 5 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर डान्स फ्लॅश नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ओव्हरलेवरती सेट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर बरोबर 7 सेकंडचे जे 0 स्टार्ट होतं ना इथे यायचे. त्यानंतर म्हणजे आपला अनफोल्ड नावाचा इफेक्ट संपतो ना तिथे यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ग्लो बर्स्ट नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आणि ॲटमॉस्फिअर 100 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते हे इथे इफेक्ट संपतो ना तिथपर्यंत आपल्याला इथे स्प्लिट करायचं. म्हणजे 7 सेकंड 15 फ्रेमला इथे स्प्लिट करायचे. 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये जाऊन क्रॉस स्प्लिट नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर 9 सेकंडच्या बीटवरती येऊन
व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर ना इथे आपल्याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा 9 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ते खाली स्क्रोल करायचे. थोडं स्क्रोल केल्यानंतर ना आपल्याला ते स्पार्क नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून मेन व्हिडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 10 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन पिंक ब्लिंकर्स नावाचे इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 10 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती यायचं आणखी एकदा. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जाऊन 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 13 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये येऊन क्रॉस स्प्लिट नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मला एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत यायचे. त्यानंतर ना इथे आपली मधली बीट आणि ह्या बीटवरती येऊन असं ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना 20% ठेवायचे. तर मग असं एकदम भारी दिसायला सुरुवात होईल. ते 14 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना इथे मेटोर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे आहे. 18 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जायचं. त्यानंतर 1 नंबरला 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. 20 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इथे स्प्लिटमध्ये जायचं. त्यानंतर ना 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल जायचं आपल्या फोटोनुसार ठेवायचे. एक लक्षात ठेवा, आता आपण 3 लेअर मिरर हा इफेक्ट कुठे ॲड केला नाही तर आपल्याला वर्टिकल जो आहे तो बदलायचा, म्हणजे आपल्या फोटोनुसार ठेवायचे. तर असं केल्यानंतर इझीला आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझीली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच कॅपकटचे ट्युटोरियल्स आणि अलाइनमेशनचे QR कोड्स आणि ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला एडिटिंगचा मास्टर बनवल्याशिवाय राहणार नाही. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.